शेतकरी हा सर्वपरिचित आहे. भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून शेतकऱ्याला कुणी वरच येऊ दिलं नाही. तो सुरुवातीपासूनच तो गरिबी, लाचारी, दारिद्र्य घेऊनच आपल्या संसारात वावरत आहे. या शेतकऱ्याची व्यथा ज्या दिवशी सर्वांना कळेल ना, त्या दिवशी खरोखर हा देश कृषीप्रधान झाला असे म्हणता येईल. पण आता फक्त कृषी उरली आहे, प्रधान तर दुसराच कोणी आहे. शेतकऱ्याच्या नशिबी फक्त संकटे येतात, त्याच्या आयुष्यात संकटांचा अंत नाही. एवढं सगळं सोसूनही तो जिवंत राहतो आणि प्रत्येक संकटाचा धाडसीने सामना करतो. आणि ज्या दिवशी हे सगळं असहनीय होतं ना, त्या दिवशी त्याच्याकडे आत्महत्येशिवाय पर्यायच उरत नाही. खरंच विचार येतो, हा भारत देश कृषीप्रधान आहे का? लोकांच्या उधाऱ्या काढायच्या. दिवाळीचा सण आलाय समोर. शंकर पाटील, सदानंद, त्यानंतर हे पाहणं उधारी का दिवाळी समोर आली. उधारी केव्हा द्या तुम्ही? अशान होईन का? रोहित भाऊ तुम्ही हो. अरे का दिवना करते सारे जण. शंकर पाटील इकडे हो, इकडे या बाबा. अरे केव्हा देता उधारी तुमची? देणार बाबा, देणार. 100 रुपयाची रस्त्यावर उधारी मागतो का बे? ह्या माणसासारखा माणूस नाही आहे. ह्या माणसाकडे पुऱ्या गावाचं कर्ज आहे. कोणाकोणाचं सांगू तुले? हे बा, ट्रॅक्टरवाला, कृषी केंद्रवाला, पुरी यादी लागली आहे महापाशी मा दुकानात यायची वाली उधारीनं. सोयाबीनवाला, धानवाला, जोडीवाला. अरे सोयाबीन नाही पिकलं त्यांच्या. मागच्या वर्षी मुलीचं लग्न झालं, त्यांच्या रक्तामध्ये नाही येत पैसे. दाता माणूस होते. तुमच्या वडिलांचे सुद्धा त्यांच्या वडिलांनी लग्न लावून दिले. त्यांच्याकडे 100 एकर शेती होती आणि या गावातील 100 पोरींचे लग्न लावून दिले. आणि 100 एकराचे ते एकटे मालक होते, त्यांचे वडील ते. आणि सरकारच्या कायद्यामध्ये त्यांची पूर्ण जमीन गेली. फक्त त्यांच्याकडे 4 एकर जमीन शिल्लक राहिली. आणि ते त्या टाइमचे श्रीमंत माणूस होते, श्रीमंत माणूस. आता या कर्जापायी ते सगळे डुबून गेले. आज डुबून गेले सगळे. काय केले? पैसे मागतात. वाटलं सर घ्या 100 रुपये माझ्याकडून, हे घ्या त्यांचे पैसे वाटलं. पण त्यांना मागू नका, प्लीज मागू नका. या शंकर हो या. आपले मागच्या पुराला 4000चा हिसाब आहे. बाकी आहे 4000 ते तुम्हाला द्यायचे आहेत बरं. हो हो, येतो बाबा, थोड्या वेळात येतो. पार्वती, अरे पार्वती, पार्वती. अहो तुम्ही आलेत का? हो. थांबा, पाणी आणतो. घ्या. तुमचा पाय कसा आहे आता? हो, आराम आहे थोडा. आधीपेक्षा आराम आहे. मी काय म्हणते, हां. अहो घरातलं सगळं किराणा संपला. आता दिवाळी पण आली. मी काय म्हणते, मुलांसाठी पण कपडे पाहिजे. दिवाळी आली ना, तर पैशाची तडजोड झाली? पैशाची तडजोड अजून झाली नाही, पण होईल. काहीतरी उपाय त्याच्यासाठी शोधावा लागेल. बरं, नसेल जमत तर आमच्या बचत गटातून काढू का? पार्वती, अगं तू काही कर्ज काढू नको. आधीचाच पुष्कळ कर्ज झालेला आपलं. अहो वाटल्यास मला नका घेऊ, पण पोरांना घ्या ना. दिवाळी आली, दिवाळी सारखा सण. सगळ्यांची मुलं नवीन कपडे घालतील, फटाके फोडतील आणि माझाच मुलगा राहील का असा? मी तशी तडजोड करतो आणि आणतो, कुठून तरी पैशाची व्यवस्था करतो.
बाबा तुम्ही आले हो बेटा आलो. अरे पायाला का लागलं? अरे बेटा तो पहिलेच लागलेला आहे. माझ्या मित्रांना बी नवीन कपडे घेतले, मला बी नवीन कपडे पाहिजे. तुला पण मिळतील बेटा कपडे. हा तुला बी कपडे मी घेऊन देणार. का याला पण कपडे मी घेऊन दे. तेच म्हणते. कसं होईल मुलगा म्हणतो की कपडे पाहिजे आणि आपली परिस्थिती अशी आहे. काय करावं काहीच सुचत नाही. आपल्या गरिबीनं सर्व काही आपल्याकडून काय काय नाही करून घेतलं. त्या परिस्थितीत काळजी नका करू, होईल सगळं ठीक. काहीतरी तडजोड करावीच लागेल ना ग पार्वती. काही ना काही तडजोड करावीच लागेल ना आपल्याला. अहो आता कुठं बाहेर चालले तुम्ही? पाहतो काही तडजोड करतो पैशाची. येतो मी. या शंकरराव या. राम राम सावकार. या या. झालं नाही की आणि पोरांना काही कपडे लत्ते घ्यायचे होते. दिवाळीचा सण आहे बाबा, तर काही पैशाची गरज होती म्हणून आलो. अरे तुझ्याकडे जुनेच पैसे आहेत माझे कर्जाचे, ते परतफेड नाही केलास. आता नव्यानं कर्ज मागतेस तू मला. सावकार अहो अतिवृष्टीचे पैसे मिळाल्यानंतर देतो बाबा तुमचे पूर्ण पैसे. आता ते अजून दुष्काळीचे पैसे मिळायचे आहेत. ते मिळाल्यानंतर सगळे पैसे देऊन देऊ. अरे शंकर, तुला ह्या अतिवृष्टीच्या कामामुळे मी पैसे दिले का रे? तुझ्या अतिवृष्टीचे पैसे मिळतील तेव्हा तुम्हाला परतफेड करशील का? नाही, तुला कर्ज मिळणार नाही माझ्याकडून. काहीतरी तुला गहाण ठेवावं लागेल. सावकार ना बाबा, आता गाण ठेवण्यालायक माझ्याकडे काहीच नाही. म्हणून म्हणतो 100रातले 4च राहिले. थोडी दया करा. अरे काळा याला, गेटच्या बाहेर काळा याला. भेटलं रे सावकार. अरे काळा याला, त्या गेटच्या बाहेर काढा. अरे शंकरराव, तुला कर्ज लागत असेल ना, स्टॅम्प घेऊन ये माझ्याकडे. नाही तरी तुला काही गहाण ठेवावं लागेल. अरे रे काय अन्याय करताय माझ्या, अन्याय करता. काय करावं काही सुचत नाही. अरे बाबा, पैशा पायी हा हताश झालो. शेतकऱ्याचा जीवन म्हणजे बेकार जीवन आहे. ना कुठं पैसा, ना कुठं काहीच मिळत.
काय करावं आता काही सुचत नाही. कसं काय शंकर, काय सुरू आहे बाबा तुझ्या? ये भाऊ, ये बिडी वगैरे घे. दिवाळी वगैरे कसं काय बाबा, ठीक आहे का सर्व? दिवाळी आपलं जीवन तर हा अंधाराचा जीवन आहे, अंधाराचं जीवन आहे. असं कसं बोलतो, असं कसं अंधारात राहिला? हा माया जन्म झाला काय साठी? हे आजची दैनिक अवस्था अशी मी कधी पाहिलीच नाही, अशी झाली. पोरीचं लग्न झालं आणि पूर्ण थंडाच झालं. आता एकही पैसा माझ्याकडे उरला नाही, पैशासाठी मोठा झाला. पोरीची आठवण येते काय, म्हणून चेहरा उतरल्यासारखा वाटते. दिवाळी सारखा सण, घरात अन्नाचं कण नाही, तेल नाही, मीठ नाही, म्हणून पोराले कपडे नाही, बायकोला लुगडं फाटलं, लुगडं सुद्धा नाही. म्हणून त्या सावकाराकडे गेलो, नरेश सावकाराकडे. त्यानं गहाण ठेवायला काहीतरी आण म्हणे. स्टॅम्प 500चा स्टॅम्प आण म्हणे. पैसे नाही तर कुठून आणू, म्हणून त्या गंग्या दुकानदाराकडे गेलो. त्या गंग्या दुकानदार लेखाचा कालचा दुरूनच आवाज देत होता. मी काही कुणाचे पैसे डुबवले का, आणि त्याचे का डुबवणार होतो का मी? काही माझी ही दैनिक अवस्था. शंकर, अरे त्या दुकानदाराला देणं घेणं असते दुसऱ्यांचे काय? अरे हा व्यवहार आहे, व्यवहारामध्ये हा चालायचा सर्व. तो पण एक शेतकऱ्याचा लेकरू आहे ना. पण मग मला एक सांग, मला काऊन नाही येऊन भेटलं रे तू? हे बघ मित्रा, शेतकरी नावाचा मला पश्चाताप होतो. शेतकरी हा शब्द तुझ्या तोंडातून आलाच नाही पाहिजे. काय झालं एवढं तुला शेतकरी नावाचा एवढा राग का? का म्हणून एवढा राग करतो शेतकऱ्यांचा? अरे तुझे आजोबा शेतकरी, वडील शेतकरी, आपण लोक शेतकरी, मग शेतकऱ्याचा एवढा राग का? शेतकरी 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 कायचा भाडीचा शेतकरी? अरे शेतकरी म्हणजे कोण? या भारत देशाला शेतकरी म्हणजे कोण समजलंच नाही. शेतकरी म्हणजे या जगाचा पोशिंदा, शेतकरी म्हणजे दाता, आणि शेतकरी म्हणजे देव. पोटा देव आणि फेव. अरे काही देव फेव नाही. शेतकऱ्याचा अर्थच्या जगाला समजला नाही. हे सगळे व्यापारी आहेत, व्यापारी. खरं सांगतो, व्यापारी आहे. शेतकऱ्याला जर कोणी उपाशी दिसला तर आपल्या स्वतःची शिदोरी त्याला देतो, तो आत्मा ओळखतो. कृषी प्रधान देशाच्या पाठीचा कणा जो कोणी असेल तो शेतकरी, जो खरी मेहनत करत असेल तो शेतकरी. आज या दिवाळीच्या सणाला तोच उपाशी आहे. म्याले का 4 महिने मेहनत केली, कर्ज काढलं, त्या पोत्यात भरल्या मातीऱ्याशिवाय काहीच उरलं नाही. शेतकऱ्याच्या नशिबी फक्त दुःखच उरलं रे, फक्त दुःखच उरलंय. दुःखाशिवाय काही नाही या शेतकऱ्याच्या नशिबी. शंकर, सुख दुःख हा संसाराचा नियमच आहे. यात शेतकऱ्याचा काय दोष, काय संबंध आहे शेतकऱ्याच्या यात? अरे माझ्या वडिलाच्या काळात काय थाट होता रे. 100 मजूर घरी कामाले होते त्यावेळी. आता मी भिकेला माग झालो रे. आता मला कोणी उधारी द्यायलाही तयार नाही. काय करावं सुचत नाही. बधीर झालो आहे माझ्या शंकर, अरे हा सर्व नशिबाचा खेळ आहे. सरकार काही उपाययोजना करेल शेतकऱ्यांसाठी. सरकार वगैरे कोणी नाही रे. मी उद्ध्वस्त होण्यामागे त्या सरकारचाच हात आहे माझ्या पाठी. अरे सरकार हा
शेतकऱ्याला तुच्छ समजते, तुच्छ. फक्त तोंडावरच गोड बोलते. शेतकऱ्याला होपलेस समजते, होपलेस. होपलेस समजते शेतकऱ्याला. त्या सरकारच्या नको सांगू मले. अरे आपण शेतकरी, शेतकऱ्यांचा आपला धर्म आहे लोकांचं पालन पोषण करणं, हे आपलं काम आहे शेतकऱ्यांचं. हे आभाळ आपलं छत, ही जमीन ही आपली मखमल, आणि हा जो थंडगार वारा सुटतो ना, ही आपली एसी. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या काळ्या माईच्या राजा म्हणून अरे ही ओळख दिली आपल्याला. मित्रा, खरंच तू राजा आहेस का? अरे पेरणी केली तर त्या निसर्गावर अवलंबून राहावं लागतं, आणि निसर्गानं जर साथ दिली तर बाजार भावावर अवलंबून राहावं लागते, आणि वेळेवर जर बाजार भाव मिळाला पाहिजे म्हणून त्या व्यापारावर अवलंबून राहावं लागतं. अन चौथा हिस्सा त्या मजुराचा. मग राजाच्या हातात राहिलंच का? काय किंमत आहे या राजाची, या देशाला काय किंमत आहे? अरे पण अरे आज दिवाळी, पण या राजाच्या घरात दिवा लावायला तेल सुद्धा नाही. दिवाळीचा सण असून लेकरा बारा उपाशी आहेत. आज मी हरलो रे, आज मी हरलो मित्र. या कृषी प्रधान देशात मी जन्माला आलो, याचीच मला लाज वाटते रे, लाज वाटते मित्रा. आपला या शेतीच्या भरोशावर काहीच होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत. मित्रा, आता तुझा मित्रच राहिला नाही रे, मित्रच राहिला नाही रे. अरे शंकर, असं अभद्र बोलू नकोस, असे फालतूचे विचार मनात आणू नकोस. तुले माहित आहे कृषी प्रधान देशात कोण राजा आहे? आमदार, खासदार, मंत्री, संत्री याला 2-2 लाख रुपये महिना मिळते पगार. पण आपला 12 महिन्याच्या वर्षाकाठी 2 लाख खर्च होतो. दुःख त्याच्या पगाराचा नाही, दुःख त्याचा आहे की माझे पोर आणि बायको उपासी आहे. दिवाळीचा सण असून उपासी बायको लेकरा, त्याचा दुःख आहे मला. मित्रा, आज मी मेलो. अरे सांभाळ स्वतःला, सांभाळ शंकर, स्वतःला सांभाळ. तू काय बोलत आहे शंकर? तुला काय समजते काय? अरे तू काय करतोस रे हे असं? अरे काय करतोस तू? अरे थांब, वहिनीलाच घेऊन येतो आता. हे काय करतोस रे? वहिनीलाच घेऊन येतो आता, थांब तू. अरे असे कितीतरी पडतात रे. मग मी मेलो तरी काय होणार आहे? काय फरक पडणार आहे रे? अरे मित्र असून तू मला असा आता बाजून ठेवलास रे. वहिनीला बोलवून काय करतेस? अरे बाबा, सरकारला कितीतरी लोक मेले तरी काही फरक पडत नाही रे. मग मी मेलो तर काय फरक पडणार आहे? तू असा बडबड काय करू नकोस. मी आता लवकरच वहिनीला घेऊन येतो, थांब जरा तू, थांब. अरे वहिनी येऊनही काय करणार रे? अरे बघू जे काय करायचे आहे ते. अरे या वहिनी, बघा आपला शंकर काय भाषा बोलत होता. काय केलं तुम्ही? काय केलं तुम्ही हे असं? बघ ना, कुठली दुर्बुद्धी सुचली तुम्हाला? काय यानं बांधून ठेवलं मला. अरे काय करू मित्रा, तू भाषा तशी बोलत होतास. तुम्ही कशाला त्याला सांगितलं? आता पूर्ण गाव जमा करेल, मग त्याचं काय? लोकांना काय सांगणार मग आपण? बघा ना भाऊजी, हे कसे करून राहिले, मूर्खासारखं काहीतरी बोलून राहिले. आता आत्महत्येची गोष्ट करून राहिले. हेच नाही राहिले, तुम्ही काय करणार जिवंत राहू? वहिनी, तुम्ही पण हे असे बोलताय? मग काय करू? हे गावचे लांडगे हे तुटून नाही पडतील का? नाही, काही होणार नाही. असं बोलू नका वहिनी तुम्ही. हे असं नका करून बोलू तुम्ही तुम्ही. काय करणार आहे? काही नाही. ये मित्रा, असा जेवण. अरे
खरंच तू आम्हाला खूप साथ देतेस. नाही शंकर, असा नको बोलूस. पुष्कळ साथ देत. अरे माझे कर्तव्य मी पूर्ण केलं. अरे मित्र असावा तर अगदी तुझ्या तुझे उपकार, हे तुझे उपकार मी कधी विसरेन म्हणून असं वाटत नाही रे मित्रा. नाही शंकर, असं नको करू रे शंकर. खरंच भाऊजी, काय? अहो आमच्याजवळ उपाय नाही दुसरा, त्याच्यामुळे आम्हाला हे असं करावं लागते. नाही वहिनी, तुम्ही असं नका बोलू. सर्व ठीक होईल. नाही भाऊजी, काही ठीक होणार नाही. नाही होणार ठीक, माहीत आहे आम्हाला. नाही होणार. नको रे मित्र, असं नको बोलूस. अरे आपले हे दिवस निघून जातील, काही काळजी करू नकोस. अरे हे तुझे उपकार मी कधी फेडू शकलो नाही रे, पण पुढच्या जन्मी मी तुझे हे उपकार नक्की परतफेड करण्याचा प्रयत्न करीन. अरे हे काय करतोस तू मित्रा? अरे शंकर, हे काय करतोस तू? काही नाही भाऊजी, काही तुम्ही नाही. गप्प बसा. तुम्ही गप्प बसा. वहिनी तुम्ही सुद्धा. काय करणार भाऊजी, दुसरं उपायच नाही. उपाय आहेत वहिनी, अशी टोकाची पाऊल उचलू नका. हे दिवस निघतील वहिनी. त्याला तो कपडा बांध त्याच्या डोळ्याला, तो पाहावा. नको शंकर, त्याला पाहावंसं अरे- वाटत नाही. अरे शंकर, असं नको करूस रे. माझी ऐक शंकर. वहिनी, आता काही उपाय नाही. वहिनी असे टोकाची पाऊल नका उचलू वहिनी. भाऊजी तुम्ही काही माझी ऐका. अहो मी आहे तुमच्या सोबतीला वहिनी. नका, असं नका करू तुम्ही. नाही. माझी ऐका. तुम्ही शंकर ऐका मित्र, आमचं. तुम्ही ऐका. मित्र असं नको करू रे. अरे असं नका करू रे. आम्हाला चांगलं नाही वाटत. सर्व ठीक होईल ना वहिनी, सर्व ठीक होईल. काही ठीक असं होणार नाही. असं नका बोलू हो तुम्ही. काही नाही ठीक नाही नाही वहिनी, नाही. काही ठीक नाही होत. अरे शंकर मित्रा, वहिनीला समजाव रे. तू तरी समजाव रे. नाही वहिनी, नाही. नाही ना वहिनी, नाही. असं नका करू रे तुम्ही. अरे ऐका ना माझं. शंकर, वहिनी असं नका करू तुम्ही. सोडा मला. अहो काही होणार नाही. अशी टोकाची पावल उचलू नका हो मित्रा. शंकर, भाऊजी, अरे सोड. अरे सोड भाऊजी रे दिवाळी शंकर. सारखं सण आहे हो. हे काय करतो आणि माझं पोर उपाशी आहे. असं नका करू तुम्ही. त्याला सोडून जाताना आम्हाला वेदना होतात. काय करणार भाऊजी? भाऊजी माझ्या पिंटाकडे लक्ष द्या. आणि आमच्या आत्महत्येचे जे पैसे मिळतील ना, ते माझ्या पोराला मिळवून द्याल. मिळवून द्याल. एवढी कृपा करा. माझ्या पोरग वाईट व्यसनाकडे नाही गेला पाहिजे. त्याच्यावरती तुम्हीच लक्ष ठेवाल भाऊजी. का आम्ही वहिनी असं नका करू हो तुम्ही. हे काय होत आहे रे तुमच्यासोबत? वहिनी, शंकर. हे परमेश्वरा, काय अंत पाहतोस आमच्या. अरे परमेश्वरा, इतका आमची परीक्षा घेत होतास तू. अरे नको हे शेतकऱ्याचं जीवन, नको शेतकऱ्याचं जीवन. खरंच नको हे जीवन. काय अर्थ आहे या जीवनाला? पुढच्या जन्मी तरी मी शेतकरी नको. खरंच या शेतकऱ्याचा जीवन अखेर काय? परमेश्वरा, आता तूच सांभाळ. आमची का परीक्षा घेतोस? आम्ही आता या जीवनात वाचून तरी काय उपयोग? आता शेवटची आमची हेच प्रतिज्ञा करतो की आम्हाला इथं काय होत आहे रे तुमच्यासोबत? वहिनी, शंकर. आ